केळी कोणी खाऊ नयेत आणि का खाऊ नयेत? तसं पाहिलं तर केळी हे खूप चांगल्या प्रकारचं फळ आहे. एकदम किमतीच्या मानानं 4-5 रुपयाला एक केळी, त्याचा आतला जर गर पाहिला तर मला वाटतं सगळ्या फळापेक्षा स्वस्त आणि मस्त असलेलं हे फळ आहे. हे शरीरासाठी खूप चांगलं असतं. याच्यामध्ये पोटॅशियमचं प्रमाण चांगलं असतं. तसंच व्हिटॅमिन B6 याचं पण प्रमाण चांगलं असतं. व्हिटॅमिन C पण चांगलं असतं. तसंच याच्यामध्ये फायबर्स असतात. फायबर्स असल्यामुळे पोट साफ व्हायला मदत होते आणि अँटीऑक्सिडंट्स पण भरपूर असतात. तरी सुद्धा डायबिटीसच्या रुग्णांनी नाही खाल्लं पाहिजे, त्याच्यामुळे साखर वाढू शकते. तसंच दुसरं, किडनीचा त्रास ज्यांना असेल, कारण याच्यामध्ये पोटॅशियम जास्त आहे, पोटॅशियम किडनीला चांगलं नसतं, म्हणून किडनीच्या रुग्णांनी नाही खाल्लं पाहिजे. तसंच ज्यांना ॲलर्जी आहे, त्या ॲलर्जी पण ज्यांना होते त्यांनी नाही खाल्ली पाहिजे केळी. आणि बऱ्याच लोकांना केळी खाल्ल्यामुळं दम्याचा त्रास होत असतो. माझ्या आईला दम्याचा त्रास व्हायचा, आम्ही केळी बंद केली आणि तिचा दम्याचा त्रास पूर्णपणे बंद झाला होता. हे ओळखलं पाहिजे. ज्यांचं वजन जास्त आहे त्यांनी सुद्धा केळी नाही खाल्ली पाहिजे.